नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा जगाचा शोध घेणार आहोत जे आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या आत आहे, सगळीकडे आहे, पण आपल्याला दिसत नाही. हे जग आहे सूक्ष्मजीवांचं. आपल्यासमोर स्पर्धा परीक्षांसाठी तयार केलेल्या काही नोट्स आहेत, ज्यात सूक्ष्मजीवशास्त्र, परजीवीशास्त्र आणि कीटकशास्त्र याबद्दल माहिती दिलेली आहे. अगदी बरोबर. पण आपण हे काही परीक्षेच्या अभ्यासासारखं नाही बघणार. अच्छा. आपण याकडे एका गुप्तहेर कथेसारखं पाहू. विचार करा की आपण सार्वजनिक आरोग्याचे गुप्तहेर आहोत आणि आपल्याला या अदृश्य शत्रूंना ओळखायचं आहे. वा, ही कल्पना खूपच रंजक आहे. हो, ते कसे दिसतात, ते वाढतात कसे, कोणती शस्त्र वापरतात आणि महत्वाचं म्हणजे त्यांना रोखायचं कसं, हे सगळं आपण या नोट्समधून शोधून काढणार आहोत. म्हणजे आपण एका मिशनवर आहोत. चला तर मग आपल्या तपासाची सुरुवात करूया. हे जे अदृश्य शत्रू आहेत त्यांचे प्रकार किती आहेत? मला इथे दिसतंय की वर्गीकरण त्यांच्या आकारानुसार केलं आहे. हो, तपासातली पहिली पायरी आपला शत्रू किती मोठा किंवा लहान आहे हे समजून घेणं. याला 3 मुख्य गटांमध्ये विभागता येतं. पहिला गट आहे स्थूल किंवा मॅक्रो. स्थूल म्हणजे असे जीव ज्यांना पाहण्यासाठी आपल्याला कोणत्याही उपकरणाची गरज नाही, ते साध्या डोळ्यांनी दिसतात. अच्छा, म्हणजे जंत आणि संधिपाद, हं, जसं की गोची, डास, किडे वगैरे. हे तर आपल्या ओळखीचे आहेत. पण खरी गंमत यानंतर सुरू होते, बरोबर? अगदी. जेव्हा आपण आणखी लहान शत्रूंकडे जातो. दुसरा गट आहे सूक्ष्मजीव किंवा मायक्रो. मायक्रो. नावाप्रमाणेच हे फक्त सूक्ष्मदर्शकाखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली दिसतात. आपले मुख्य संशयित म्हणजे जीवाणू, काही परजीव आणि बुरशी ते याच गटात येतात. आणि मग आपण अजून झूम इन केलं तर आपल्याला तिसरा गट दिसतो, सूक्ष्मातीत सूक्ष्म दर्शक किंवा अल्ट्रा मायक्रो. अल्ट्रा मायक्रो. हे तर नावावरूनच वाटते की हे खूपच लहान असणार. इतके लहान की त्यांना साध्या मायक्रोस्कोपमधूनही पाहता येत नाही. करेक्ट. यांना पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकासारखं शक्तिशाली उपकरण लागतं आणि या गटातला सगळ्यात प्रसिद्ध सदस्य म्हणजे विषाणू, व्हायरस. तर असा हा आकाराचा खेळ आहे. डोळ्यांना दिसणाऱ्या जंतांपासून ते प्रकाशाच्या तरंगापेक्षाही लहान असलेल्या विषाणूंपर्यंत. बरोबर. चला तर मग आपल्या मुख्य संशयितांपैकी एकावर लक्ष केंद्रित करूया. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. यांच्याबद्दलच्या नोट्समध्ये बरीच माहिती आहे. त्यांच्या आकाराबद्दल आणि वाढीबद्दल बोलूया. इथे सिंहसम असा एक शब्द वापरलाय. तो कशासाठी आहे? हा शब्द त्यांच्या हालचालीच्या पद्धतीचं वर्णन करतो. काही जीवाणूंना केसांसारख्या धाग्यांची एक आयाळ असते, ज्याला फ्लॅजेला म्हणतात. अच्छा, फ्लॅजेला. हो, आणि या आयाळीच्या मदतीने ते फिरतात, म्हणून त्याला सिंहसम किंवा लायन लाईक मेन असं म्हटलं आहे. आता त्यांच्या आकारावर येऊया. हे त्यांना ओळखण्यासाठी खूप महत्वाचं आहे. काही जीवाणू गोलाकार असतात, जसे गोट्या, त्यांना कोकाय म्हणतात. कोकाय. काही दंडाकृती म्हणजे लहान काठीसारखे, त्यांना बॅसिलाई म्हणतात. आणि काही स्वल्पविरामाच्या आकाराचे सुद्धा असतात ना? तो विब्रियो. विब्रियो कॉलरा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे, नाही का? अगदी. एक छोटासा स्वल्पविराम जो माणसाच्या आयुष्याला पूर्णविराम देऊ शकतो. काय जबरदस्त कनेक्शन लावलंय. अगदी बरोबर. आता हे वाढतात कसे? त्यांनाही आपल्यासारखंच अन्न लागतं. कार्बन, नायट्रोजन, योग्य तापमान आणि साधारण 7.5 pH असलेलं वातावरण त्यांना वाढीसाठी लागतं. यातही काही जीवाणूंना ऑक्सिजन लागतो. ते वायुपजीवी म्हणजे ॲरोबिक असतात. आणि काही ऑक्सिजन शिवाय जगतात. हो, ते झाले विनावायुपजीवी किंवा ॲनेरोबिक. बरं, इथे बीजाणू म्हणजे स्पोर्स बद्दल एक मुद्दा आहे जो मला सायन्स फिक्शन चित्रपटाची आठवण करून देतोय. म्हणजे हे जीवाणू स्वतःभोवती एक संरक्षक कवच तयार करतात. हो, आणि ते कवच म्हणजे काही साधंसुधं नाही. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल होते तेव्हा काही जीवाणू जसे की धनुर्वात आणि अँथ्रॅक्सचे जीवाणू स्वतःला एका अत्यंत कठीण कवचात बंद करून घेतात. याला बीजाणू किंवा स्पोर म्हणतात. हे इतके मजबूत असतात की उकळत्या पाण्यातही ते जिवंत राहू शकतात. काय सांगता? हो, ते अक्षरशः एका सर्व्हायव्हल मोडमध्ये जातात आणि चांगली परिस्थिती येण्याची वाट पाहतात. म्हणजे त्यांना नष्ट करणं खूपच अवघड असणार. मग त्यांच्यासाठी कोणतं शस्त्र वापरावं लागतं? त्यासाठी आपल्याला ऑटोक्लेव्ह नावाचे एक विशेष उपकरण लागतं. हे प्रेशर कुकरसारखं काम करतं. अच्छा, प्रेशर कुकरसारखं. हो, जिथे उच्च दाब आणि तापमानाचा वापर करून या अभेद्य बीजाणूंना नष्ट केलं जातं. वाह, म्हणजे आता आपल्याला संशयिताचे प्रकार आणि त्यांच्या लपण्याच्या जागा कळल्या आहेत. पण प्रयोगशाळेत त्यांची ओळख कशी पटवली जाते? म्हणजे आपली फॉरेन्सिक टीम इथे काय करते? फॉरेन्सिक टीमकडे 3 मुख्य पद्धती आहेत. पहिली म्हणजे ग्रोथ मीडिया
ग्रोथ मीडिया. यात संशयित जीवाणूला त्याचं आवडतं अन्न देऊन वाढवलं जातं. जसं क्षयरोगाच्या जीवाणूंसाठी लोवेन्स्टाईन जेन्सेन नावाचं खास माध्यम वापरतात. दुसरी पद्धत आहे जीवरसायन प्रतिक्रिया. पण तिसरी आणि सर्वात महत्वाची पद्धत आहे डागाळण्याची पद्धत किंवा स्टेनिंग मेथड. आणि त्यातही ग्राम स्टेन ही चाचणी खूप प्रसिद्ध आहे. मी याबद्दल ऐकलं आहे. हो, ही एक खूपच हुशार पद्धत आहे. असं समजा की जीवाणू एक कोट घालतात. ग्राम स्टेन चाचणी हे तपासते की तो कोट कसा आहे. अच्छा. जे जीवाणू जांभळा रंग शोषून घेतात त्यांचा कोट जाड असतो. त्यांना म्हणतात ग्रॅम पॉझिटिव्ह. ग्रॅम पॉझिटिव्ह. आणि ज्यांच्या गुंतागुंतीच्या कोटमुळे जांभळा रंग निघून जातो आणि ते गुलाबी दिसतात ते झाले ग्रॅम नेगेटिव्ह. पण या रंगांचा खेळ महत्वाचा का आहे? म्हणजे फक्त जांभळा आणि गुलाबी रंगावरून काय कळतं? ह्या रंगांवरूनच डॉक्टरांना कळतं की त्या जीवाणूची संरक्षण भिंत म्हणजे पेशींची भिंत कशी आहे आणि त्यानुसार कोणतं अँटीबायोटिक त्या भिंतीला भेदू शकेल हे ठरवता येतं. अरे वा. हो, ही 100 वर्ष जुनी सोपी चाचणी काही मिनिटात जीव वाचवणारी माहिती देते. आणि याशिवाय कुष्ठरोगाच्या जीवाणूसारख्या हट्टी गुन्हेगारांसाठी झील निल्सन स्टेन नावाची विशेष तपासणी करावी लागते. ती का? कारण त्यांची भिंत मेणासारखी चिकट असते. साध्या रंगानं दाद देत नाही. बरं. आता त्यांच्या शास्त्रांबद्दल बोलूया. म्हणजे विष किंवा टॉक्झिन्स ते आजार कसे पसरवतात? त्यांचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिले आहेत एक्झोटॉक्सिन्स. एक्झोटॉक्सिन्स हे ग्रॅम पॉझिटिव्ह जीवाणू जिवंत असताना बाहेर टाकतात. हे विषाच्या सुईसारखे असतात जे शरीरात दूरवर परिणाम करतात. धनुर्वात आणि घटसर्प याच प्रकारच्या विषांमुळे होतात. आणि याच विषांचा वापर लस बनवण्यासाठी होतो. ही गोष्ट मला नेहमीच आश्चर्यकारक वाटते. शत्रूच्या शस्त्राचाच वापर त्याच्या विरुद्ध. बरोबर. या विषांना निष्प्रभ करून टॉक्झॉइड बनवलं जातं जे आपल्या शरीराला लढायला शिकवतं. दुसरा प्रकार आहे एंडोटॉक्सिन्स. एंडोटॉक्सिन्स हे ग्राम नेगेटिव्ह जीवाणूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातून बाहेर पडतात. हा एक प्रकारचा पार्टिंग शॉट आहे. म्हणजे मरताना लावलेला सापळा. अगदी. टायफॉइडमध्ये जो ताप येतो ना त्याचं कारण हेच एंडोटॉक्सिन्स असतात. इथे कॉमन सेल्स आणि ऑपॉर्च्युनिस्ट्स अशा 2 संकल्पना आहेत. ह्या खूप मजेशीर वाटतात. हो, याला असं समजूया. कॉमन सेल्स म्हणजे आपल्या शरीरात राहणारे निरुपद्रवी भाडेकरू. हा. ते भाडं देत नाहीत पण त्रासही देत नाहीत, शांतपणे राहतात. पण ऑपॉर्च्युनिस्ट म्हणजे संधी साधू नातेवाईक. संधी साधू. हो, जोपर्यंत तुम्ही निरोगी आहात तोपर्यंत ते शांत बसतात. पण जशी तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होते ते लगेच संधी साधून गोंधळ घालतात आणि आजार निर्माण करतात. ही उपमा तर एकदम चपखल बसली. ठीक आहे. तर आपण जीवाणू या गुन्हेगारांबद्दल बरीच माहिती मिळवली. पण आता त्या गुन्हेगारांकडे वळूया जे जिवंत आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर उभे आहेत, जे या खेळातील खरे मिनिमलिस्ट्स आहेत, म्हणजे विषाणू. अगदी बरोबर. विषाणू म्हणजे व्हायरस. हे जीवाणूंपेक्षाही खूप लहान आणि विचित्र आहेत. ते स्वतःहून काहीच करू शकत नाहीत. म्हणजे ते फक्त एक कोड किंवा माहितीचा तुकडा आहेत जो एका प्रोटीनच्या कवचात बंद असतो. त्यांना जिवंत होण्यासाठी आणि स्वतःच्या प्रती बनवण्यासाठी दुसऱ्या जिवंत पेशीला हायजॅक करावं लागतं. हो, म्हणून त्यांना इंट्रासेल्युलर पॅरासाइट्स म्हणतात. म्हणजे ते स्वतः जिवंत नाहीत पण दुसऱ्या पेशीत गेल्यावर जिवंत होतात. हे तर झॉम्बीसारखं झालं. हो, तुम्ही तसं म्हणू शकता. आणि ते ज्या पेशीला हायजॅक करतात त्यानुसार आजार होतो. अच्छा. श्वसनसंस्थेच्या पेशींना पकडलं तर सर्दी किंवा स्वाईन फ्लू, त्वचेच्या पेशींना पकडलं तर कांजिण्या आणि यकृताच्या पेशींना पकडलं तर हिपॅटायटिस. जीवाणू आणि विषाणूने तर मुख्य संशयित झालेत. पण यांच्याशिवाय काही विचित्र खेळाडू या जगत आहेत नाही का? जसे की बुरशी, रिकेट्शिया आणि स्पायरोचेट्स. उत्तम प्रश्न. बुरशीमुळे होणारे आजार आपल्याला परिचित आहेत, जसे की गजकर्ण जो त्वचेवरचा संसर्ग आहे. पण काही बुरशी जसे की कॅन्डिडा शरीरात खोलवर जाऊन गंभीर आजार निर्माण करू शकतात. आणि रिकेट्सिया ते जीवाणू आणि विषाणूंच्या मधले आहेत असं म्हटलंय. हो, एक प्रकारे हायब्रिड समजा. ते जीवाणूसारखे दिसतात पण त्यांचं वागणं विषाणूंसारखं आहे. त्यांनाही वाढण्यासाठी दुसऱ्या पेशीची गरज लागते. अच्छा. आणि त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गोचीड किंवा पिसू यांसारख्या कीटकांची म्हणजे एका गेटवे ड्रायव्हरची गरज असते. टायफस ताप त्यांच्यामुळेच होतो. आणि स्पायरोचेट्स त्यांचं नावच वेगळं आहे.
स्पायरोचेट्स हे त्यांच्या आकारामुळे ओळखले जातात. ते कॉर्कस्क्रू सारखे, म्हणजे बाटलीचं बूच काढायच्या स्क्रू सारखे दिसतात. स्क्रू सारखे? हो, आणि या आकारामुळे ते शरीराच्या उतींमध्ये सहजपणे घुसून पुढे जाऊ शकतात, जसा स्क्रू लाकडात जातो. सिफिलिस आणि लेप्टोस्पायरोसिस सारखे गंभीर आजार यांच्यामुळे होतात. बर, तर आतापर्यंत आपण सूक्ष्म गुन्हेगारांबद्दल बोललो. पण काही गुन्हेगार असेही आहेत जे डोळ्यांना दिसतात. परजीवीशास्त्राच्या जगात आपलं स्वागत आहे. हो, आता आपण मोठ्या खेळाडूंकडे वळत आहोत. इथे 2 व्याख्या महत्वाच्या आहेत. परजीवी म्हणजे जो अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो, आणि यजमान म्हणजे ज्याच्या शरीरात तो राहतो. यात प्रोटोझोआ नावाचे एकपेशीय कलाकार आहेत. अमीबा, जियार्डिया आणि मलेरियाचा प्लाझ्मोडियम हे याच गटातले सदस्य आहेत. आणि यानंतर येतात हेल्मिन्थस, म्हणजे जंत, जे बहुपेशीय असतात. यात गोलकृमी आणि सपाट कृमी असे प्रकार आहेत. बरोबर. गोलकृमींमध्ये ॲस्कॅरिस आहे, जो मानवी शरीरातील सर्वात लांब कृमींपैकी एक आहे. आणि एक आहे अंकुशकृमी, हुकवर्म, ज्याची जीवनशैली एखाद्या हॉरर चित्रपटासारखी आहे. हॉरर चित्रपट? असं का? कारण तो तुम्ही काही खाल्ल्यामुळे पोटात जात नाही. तो अनवाणी पायांच्या त्वचेतून थेट शरीरात प्रवेश करतो. काय सांगता? हो. ते तिथून रक्तप्रवाहात जातो, फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. तिथून त्याला आपण खोकून गिळतो आणि मग तो आतड्यांमध्ये जाऊन आपलं घर बनवतो. हे ऐकूनच अंगावर काटा आला. आणि सपाट कृमी, ते फितीसारखे असतात, बरोबर? हो, त्यांना टेपवर्म म्हणतात. ते आतड्यांना चिकटून बसतात आणि आपण खाल्लेलं अन्न चोरतात. कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाल्ल्याने त्यांचा प्रसार होतो. तर आता आपल्याला गुन्हेगारांची ओळख झाली आहे. जीवाणू, विषाणू, परजीवी. पण ते पीडितेपर्यंत पोहोचतात कसे? त्यांचे साथीदार कोण आहेत? इथेच रोगवाहक म्हणजे वेक्टर्स आणि अनुकूल परिस्थितींची भूमिका येते. डास, माशा, गोचिड यांसारखे संधिपाद हे या गुन्हेगारांचे मुख्य साथीदार किंवा गेटअवे ड्रायव्हर्स आहेत. गेटअवे ड्रायव्हर्स? हो, ते एका आजारी व्यक्तीकडून जंतू उचलतात आणि निरोगी व्यक्तीपर्यंत पोहोचवतात. आणि या गुन्ह्यासाठी योग्य वातावरण म्हणजे अस्वच्छता, दूषित पाणी, उघड्यावर शौच आणि उष्ण, दमट हवामान, हे सर्व घटक या अदृश्य शत्रूंना वाढायला मदत करतात. चला तर मग आता 2 प्रत्यक्ष केस फाईल्सचा अभ्यास करूया. पहिली केस आहे अमिबियासिस. अमिबियासिस हा एंट अमिबा हिस्टॉलिटिका नावाच्या प्रोटोझोआमुळे होतो. याचा प्रसार दूषित अन्न आणि पाण्यातून होतो. माशा आणि झुरळे हे याचे मुख्य यांत्रिक वाहक आहेत. म्हणजे ते फक्त जंतू उचलून इकडून तिकडे ठेवतात? अगदी. घाणीवरून उठून थेट आपल्या अन्नावर बसतात. पोटदुखी आणि रक्ताची हगवण ही याची मुख्य लक्षणं आहेत. याच्या प्रतिबंधाबद्दल एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा नोट्समध्ये आहे की क्लोरीनने याचे सिस्ट मरत नाहीत. हो, आणि हा मुद्दा जीव वाचवणार आहे. अमिबा स्वतःभोवती एक संरक्षक कवच तयार करतो, ज्याला सिस्ट म्हणतात. हे सिस्ट इतके मजबूत असतात की नळाच्या पाण्याला शुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरीनसुद्धा त्यांना मारू शकत नाही. म्हणजे शहराचा पाणीपुरवठा शुद्ध करूनही धोका टळत नाही? मग उपाय काय? उपाय सोपा आहे. पाणी नेहमी गाळून आणि उकळून पिणे, आणि अर्थातच वैयक्तिक स्वच्छता, विशेषतः जेवणापूर्वी हात धुणे. बरोबर. ठीक आहे, आता दुसरी केस फाईल उघडूया. लेशमॅनियोसिस, ज्याला काळा आजार असंही म्हणतात. हे नावच भीतीदायक आहे. हो, कारण या आजारात त्वचा हळूहळू काळी पडू लागते. हा आजार लेशमानिया डोनोवानी या परजीवीमुळे होतो. आणि याची वाहक आहे एक लहान माशी, जिला सँडफ्लाय किंवा बाळू माशी म्हणतात. ही माशी रात्रीच्या वेळी शांतपणे चावते आणि चिखलाच्या किंवा कच्च्या घरांच्या भेगांमध्ये वाढते. म्हणजे गरिबी, कच्ची घरे आणि स्वच्छतेचा अभाव हे या आजारासाठी पोषक वातावरण तयार करतात. अगदी बरोबर. वारंवार ताप येणे, वजन कमी होणे आणि प्लीहा मोठी होणे ही याची मुख्य लक्षणं आहेत. याचं निदान अल्डिहाइड टेस्ट किंवा निश्चित निदानासाठी बोन मॅरोमधून नमुना घेऊन केलं जातं. आणि नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे या सँडफ्लायवर नियंत्रण मिळवणं. म्हणजे थेट गुन्हेगाराच्या साथीदारालाच संपवायचं. त्यासाठी काय करतात? त्यासाठी DDTची फवारणी करणे, घराच्या भिंतींना असलेल्या भेगा बुजवणे, जेणेकरून माशीला लपायला जागा मिळणार नाही, आणि जनावरांचे गोठे घरापासून दूर ठेवणं आवश्यक आहे. बरं. तर आजच्या या तपासात आपण या अदृश्य शत्रूंच्या जगाची एक झलक पाहिली. त्यांच्या वर्गीकरणापासून ते त्यांच्या कार्यपद्धतीपर्यंत आणि काही महत्त्वाच्या केस फाईल्सपर्यंत आपण बराच प्रवास केला.
हो, आणि हे सत्र संपवण्यापूर्वी एक विचार तुमच्यासाठी. या सगळ्या माहितीच्या आधारे जर आपल्याला सार्वजनिक आरोग्याच्या कोणत्या एकाच पैलूवर लक्ष केंद्रित करायचं असेल, ज्यामुळे या अनेक रोगांचा प्रसार एकाच वेळी कमी करता येईल, तर तो पैलू कोणता असेल? शुद्ध पाणीपुरवठा, कीटक नियंत्रण, वैयक्तिक स्वच्छता की लोकांमध्ये जागरूकता? विचार करा, या अदृश्य शत्रूंविरुद्धच्या लढाईत तुमची एक कृती कुठे सर्वात जास्त प्रभावी ठरू शकते?